11th ॲडमिशन 2024-25साठी जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याबद्दलच्या भरपूर कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी करत आहे. तर यामध्ये नेमकं काय करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या डिव्हिजनला क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे जो आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. त्यानंतर राईट साईडला टॉप पोझिशनला 3 डॉट दिले तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर बघा, आपण प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट चेक केली होती. त्यानंतर खालच्या साईडला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की इथे डॉक्युमेंट अपलोड करू का की नाही करू. तर बघा, इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता किंवा नाही केले तरी तुम्हाला जेव्हा अलॉटमेंट होईल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावेच लागणार आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. ऑलरेडी जे कास्ट सर्टिफिकेट आहे आपण हे अपलोड केलेलं आहे, परंतु इथे जर तुम्ही तुमच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट टाकलं असेल तर इथून तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट डिलीट करावं लागेल. डिलीट करून इथे तुम्हाला परत तुमचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, कारण इथे सेल्फ म्हटलेलं आहे म्हणून. आणि त्यानंतर तुमच्याकडे TC असेल तर तुम्ही इथे TC अपलोड करणार आणि इथे 10वीची मार्कशीट. तर अशा प्रकारे इथे अपलोडवर क्लिक करून तुम्ही PDF JPG यामध्ये 1 MBच्या खाली तुम्हाला फाईल असणं गरजेचं आहे. फाईलची साईज चेक करणे. फाईलची साईज चेक केल्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता आणि अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर व्ह्यूच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तिथून व्ह्यू डॉक्युमेंट्स करू शकता. म्हणजे तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट बरोबर आले का इथे बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर करा, नाहीतर अलॉटमेंट लागणार आहे 27 तारखेला. 27ला अलॉटमेंट लागल्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करावेच लागणार आहे आणि हे कंपल्सरी असणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार नाही तोपर्यंत अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळणार नाही. तर ज्याही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स आहे त्यांनी अपलोड करा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी 27 तारखेला अलॉटमेंट लागल्यानंतर म्हणजे कॉलेज मिळाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तर अशा प्रकारचे हे अपडेट आहे. भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते डॉक्युमेंट अपलोड करू की नाही करू, केले काही प्रॉब्लेम होणार का, अशा प्रकारच्या कमेंट्स होत्या. तर आता कोणालाही याच्याबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा काही अडचण असल्यास सांगू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आणि 11बद्दल जे पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.